नमस्कार मित्र. मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचं टेन्शन सतत वाढत चाललं आहे. कधी हवाई हल्ले तर कधी मिसाईल अटॅक. आणि आता मात्र अशी ठिकाणं टार्गेट केली जात आहेत जे याआधी कधी ओपनली टार्गेट केली जात नव्हती. इंटरनॅशनल रिपोर्ट्स आणि डिफेन्स अॅनालिस्ट सतत एक गोष्ट सांगत आहेत की सिच्युएशन स्टेबल नाहीये, ती हळूहळू बिघडत चालली आहे. मित्र हो, युद्ध नवीन नाही, संघर्ष नेहमी होत असतात. पण सध्याची परिस्थिती वेगळी का आहे? कारण हा संघर्ष मर्यादित नाही. एका बाजूला आहे इस्रायल आणि US आणि दुसऱ्या बाजूला आहे इराण. पण ही फक्त दोन देशाची लढाई नाहीये, ही एक चेन रिॲक्शन आहे. एक अटॅक होतो आणि त्या अटॅकला रिस्पॉन्स येतो आणि या दिलेल्या रिस्पॉन्समुळेच परिस्थिती संवेदनशील बनते. म्हणजेच हा संघर्ष हळूहळू एका अशा टप्प्यावर जात आहे जिथे प्रत्येक पाऊल हे महत्त्वाचं ठरतं. आणि आता प्रश्न फक्त हा नाही की पुढे काय होणार, तर प्रश्न हा आहे की हे युद्ध न्यूक्लिअर वॉरपर्यंत जाईल का? सविस्तर चर्चा करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. या युद्धामधील ग्राउंड रियालिटी जर बघायचं झालं तर सुरुवातीला जे हल्ले झाले ते काही नवीन नव्हते. मिलिटरी बेसेस, मिसाईल फॅसिलिटीज आणि काही स्ट्रॅटेजिक लोकेशन जे आहेत ते टार्गेट केले गेले. हे अपेक्षित होतं, कारण कोणताही संघर्ष सुरू झाला की पहिला फोकस हा लष्करी ताकदीवरच असतो. पण काही दिवसांनी एक बदल दिसायला लागला, टार्गेट बदलायला लागली आणि इथूनच जी परिस्थिती आहे ती देखील बदलायला लागली. फोकस हा हळूहळू न्यूक्लिअर रिलेटेड एरियाकडे वळाला. इराणच्या नाथांच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीवर अटॅक झाल्याच्या बातम्या आल्या. ही एक साधी गोष्ट नाही, कारण न्यूक्लिअर फॅसिलिटी म्हणजे फक्त एक बिल्डिंग नसते, तर एका देशाच्या दीर्घकालीन ताकदीचा भाग असते. आणि अशा ठिकाणी हल्ला होणं म्हणजे मेसेज स्पष्ट असतो की आम्ही तुमची जी महत्त्वाची ताकद आहे तिथपर्यंत देखील पोहोचू शकतो. पण त्यानंतर इराणने जे केलं ते अजून महत्त्वाचं होतं. त्यांनी डायरेक्ट त्याचप्रमाणे उत्तर न देता त्यांनी टार्गेट केलं ते म्हणजे डिमोना, जिथे निगेव न्यूक्लिअर रिसर्च सेंटर आहे. आणि इथूनच परिस्थिती जी आहे ती आणखी सेन्सिटिव्ह बनायला सुरुवात झाली. युद्धात एक स्टेज अशी येते जिथे फक्त हल्ले महत्त्वाचे राहत नाही, तर हल्ला कोणत्या ठिकाणी केला जातो हे महत्त्वाचं ठरतं. इराणने जे टार्गेट केलं ते साधंसुद्धा ठिकाण नव्हतं. डिमोना हे ठिकाण साधंसुद्धा नाही, तो त्या भागातील एक संवेदनशील भागापैकी एक मानला जातो. आणि म्हणूनच हा हल्ला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हा काही पारंपरिक बदला नाही. जर इराणला डायरेक्ट डॅमेज करायचं असतं तर त्यांचं टार्गेट दुसरं असतं. पण इथे मात्र त्यांनी काळजीपूर्वक जे टार्गेट आहे ते निवडलं होतं. याचा अर्थ स्वतःची ताकद दाखवणं, आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो ते दाखवणं आणि आपण काय करू शकतो हे दाखवणं. इंटरनॅशनल डिफेन्स एक्सपर्ट याला स्ट्रॅटेजिक सिग्नलिंग म्हणतात. म्हणजे युद्ध न वाढवता समोरच्याला स्पष्ट इशारा देणं, आम्ही कुठपर्यंत जाऊ शकतो हे आम्ही दाखवलं आहे. आणि इथूनच जी परिस्थिती आहे ती अधिक सेन्सिटिव्ह बनते, कारण आता दोन्ही बाजू फक्त ॲक्शन करत नाही आहेत, तर एकमेकाचं रिॲक्शन टेस्ट करत आहेत. कोण किती प्रतिक्रिया देतो, कोण किती पुढे जातो, या सर्व गोष्टीचं सतत निरीक्षण केलं जात आहे. आणि हीच गोष्ट सगळ्यात धोकादायक असते, कारण अशा वेळी एक छोटा सिग्नल चुकीचा समजला जाऊ शकतो आणि एक छोटी प्रतिक्रिया ही मोठी मानली जाऊ शकते. यालाच डिफेन्स लँग्वेजमध्ये मिसकॅल्क्युलेशन रिस्क असं देखील म्हणलं जातं. आतापर्यंत जे काही घडलं ते फक्त वेगवेगळे हल्ले नाहीत, ती एक साखळी आहे. एक ॲक्शन, त्यावर रिॲक्शन आणि त्या रिॲक्शनमुळे वाढणारा तणाव. आणि युद्ध नेमकं असंच वाढतं. ते एकदम असं मोठं सुरू होत नाही, तर ते हळूहळू कंट्रोलच्या बाहेर जातं. सुरुवातीला छोटे छोटे हल्ले, दोन्ही बाजू अधिक अग्रेसिव्ह होतात आणि शेवटी अशी वेळ येते जिथे सर्व काही फक्त एका डिसिजनवर अवलंबून असतं. आणि आज देखील सर्वात मोठा जो धोका आहे ते फक्त शस्त्र किंवा मोठमोठे हल्ले नाहीत, तर एक चुकीचा निर्णय आहे. समजा एखादा मिसाईल स्ट्राईक हा अपेक्षेपेक्षा मोठा झाला किंवा चुकीच्या ठिकाणी झाला तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो फक्त एका ठिकाणापुरता मर्यादित राहत नाही. युद्धभूमीवर जे काही घडतं ते एकदम क्लिअर नसतं, माहिती अपूर्ण असते, रिपोर्ट्स उशिरा येतात आणि अनेक वेळा चुकीची माहिती देखील पसरते. आजचं युद्ध फक्त जमिनीवर नाही, सॅटेलाईट सिस्टम, रडार सिग्नल्स, सायबर अटॅक आणि कम्युनिकेशन नेटवर्क हे सगळं या संघर्षाचा भाग आहे. आणि यापैकी जर काही चुकले किंवा चुकीचा सिग्नल मिळाला तर पूर्ण सिच्युएशन जी आहे ती अचानकपणे बदलू शकते. आणि म्हणूनच हा जो टप्पा आहे हा अतिशय धोकादायक मानला जातो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये पण जी सिच्युएशन आहे ती नॉर्मल नाही. शिपिंग कमी झालं आहे, बऱ्याचशा शिप थांबलेल्या आहेत आणि ज्या शिप जात आहेत त्या रिस्क घेऊन जात आहेत. इराणने या भागात सी माईन टाकलेले आहेत. सी माईन हे एक्सप्लोजिव्ह असतात, ते जहाज जवळ आले की फुटू शकतात.
म्हणजे हा जो रूट आहे तो टेक्निकली जरी ओपन असला परंतु प्रॅक्टिकली सेफ नाहीये. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व जहाजांना फ्रीली जाण्याची परवानगी नाहीये. शिपला आधी परवानगी घ्यावी लागते आणि ही जी परवानगी आहे ही सर्व शिपना दिली जात नाही. म्हणजे हा रूट पूर्णपणे खुला असला तरी पण पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. या युद्धामध्ये आणखी एक महत्वाचा भाग आहे ते म्हणजे राजकारण. रणांगणावर सुरू असलेल्या युद्धापेक्षा जे राजकारणी लोक आहेत ते एका बंद खोलीच्या आतमध्ये जे काही निर्णय घेतात ते खूप मोठा परिणाम घडवतात. सध्या आपण पाहत असलेल्या मिसाईल अटॅकच्या मागे खूप मोठा पॉवर गेम सुरू आहे. एका बाजूला आहेत डोनाल्ड ट्रम्प ज्यांनी स्पष्ट मेसेज दिला होता की जे प्रेशर आहे ते वाढवलं जाईल. सध्या जरी ते म्हणत आहेत की सीज फायर करणार आहोत परंतु याच्या मागे त्यांचा कुठला तरी प्लेअर सुद्धा असू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला इराण तो तितक्याच ताकदीने उत्तर देत आहे. ते स्पष्ट सांगत आहेत की आम्ही अजिबात मागे हटणार नाही आणि कोणत्याही प्रेशरनंच उत्तर देऊ. म्हणजे ही जी सिच्युएशन आहे ही सुधारण्याऐवजी आणखी बिघडत चाललेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पॉलिटिकल लीडर्स असतात त्यांच्यावर नेहमी प्रेशर असतो स्ट्रॉंग दिसण्याचा, देशांतर्गत जे संबंध आहेत ते टिकवण्याचा आणि आपली कमजोरी न दाखवण्याचा. आणि त्यामुळेच जे डिसिजन्स आहेत ते नेहमी शांतपणे घेतले जात नाहीत. ते पब्लिक प्रेशरमुळे घेतले जातात. पॉलिटिकल इमेज जी आहे ती टिकवण्यासाठी घेतले जातात आणि कधी कधी योग्य वेळ जी आहे ती साधण्यासाठी देखील घेतले जातात. त्यामुळे प्रत्येक स्टेटमेंट, प्रत्येक वॉर्निंग आणि प्रत्येक डिसिजन हा एक सिग्नल बनतो. आणि हे सिग्नल फक्त लोकांसाठी नसतात तर समोरच्या देशासाठी असतात. रणांगणावर जे घडतं ते आपल्याला दिसतं पण जे पॉलिटिकल लेवलला सुरू आहे ते आपण पाहू शकत नाही. आणि अनेक वेळा जे आपण पाहू शकत नाही तो जो खेळ आहे तो खूप मोठा असतो. आणि आज परिस्थिती अशी आहे की दोन्ही बाजू एकमेकावर प्रेशर वाढवत आहेत. दोन्ही बाजू स्वतःला स्ट्रॉंग दाखवत आहेत आणि दोन्हीही बाजू ह्या मागे हटायला तयार नाहीत. आणि त्यामुळे जो संघर्ष आहे तो हळूहळू समोर ढकलला जात आहे. पूर्वी युद्ध सैनिक, बंदुका आणि सीमारेषा इथपर्यंत मर्यादित असायचं पण आज परिस्थिती खूप बदललेली आहे. जे युद्ध आहे ते फक्त रणांगणावर मर्यादित नाही तर त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. आज फक्त मिलिटरी बेसेस टार्गेट केले जात नाहीत तर एनर्जी सिस्टम्स, कम्युनिकेशन नेटवर्क्स, इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर आणि बँकिंग सिस्टम हे सगळं टार्गेट होऊ शकतं. म्हणजेच युद्ध जर आणखी वाढलं तर त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. समजा एखाद्या देशाची वीज व्यवस्था टार्गेट केली तर तो पूर्ण देश अंधारात जाऊ शकतो. कम्युनिकेशन सिस्टम बंद पाडलं तर लोक एकमेकाशी संपर्क करू शकत नाहीत. बँकिंग सिस्टमवर जर हल्ला झाला तर लोकांकडे पैसे असून देखील ते त्यांना वापरता येणार नाहीत. म्हणजे युद्ध आता सिस्टमवर आधारित झालेलं आहे. यामध्ये सर्वात शांत आणि सर्वात मोठा भाग म्हणजे सायबर अटॅक. आज अनेक देश एकमेकावर थेट हल्ला न करता त्यांच्या ज्या सिस्टम आहेत त्या हॅक करतात. कधी डेटा चोरी केला जातो तर कधी सर्व्हर बंद पाडले जातात तर कधी पूर्ण नेटवर्कच डाऊन केलं जातं. हे हल्ले दिसत नाहीत पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. बरेच वेळ लोकांना कळत देखील नाही की हल्ला कधी झाला. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पीड. आजच्या युगात निर्णय जे आहेत ते खूप वेगाने घ्यावे लागतात. रिॲक्शन द्यायला वेळ कमी असतो त्यामुळे चुका होण्याची देखील शक्यता असते आणि जेव्हा चुका होतात तेव्हा त्याचा परिणाम खूप मोठा होतो. म्हणून हे युद्ध खूप धोकादायक आहे कारण याचा परिणाम थेट सामान्य नागरिकावर होताना आपल्याला दिसत आहे. पण या चर्चेमध्ये आपण एक गोष्ट खूप वेळा विसरतो. आपण न्यूजमध्ये ऐकतो की एअर स्ट्राईक झाले, मिसाईल अटॅक झाले. ते आपल्याला ऐकायला फक्त शब्द वाटतात पण या प्रत्येक शब्दामागे एक वेगळीच रिॲलिटी असते. एका हल्ल्यामुळे कोणाचं घर उद्ध्वस्त होतं, कोणाचं कुटुंब तुटतं आणि कुणाचं आयुष्य एका क्षणात बदलून जातं. जी शहरं गजबजलेली असतात ती काही दिवसात रिकामी होतात. लोकांना आपलं घर सोडून सुरक्षित ठिकाण शोधावं लागतं. लहान मुलं ज्यांना अजून जग समजलं नसतं ते देखील या परिस्थितीत अडकतात. त्यांना युद्ध म्हणजे काय हे समजण्याआधीच त्याचे जे परिणाम आहेत ते भोगावे लागतात. युद्धात जिंकणारा कोण हे कदाचित नंतर ठरतं पण हरणारे कोण आहेत हे लगेच दिसतं आणि ते म्हणजे सामान्य लोक. त्यांचा कुठल्याही डिसिजनशी काहीही संबंध नसतो पण परिणाम मात्र त्यांनाच भोगावे लागतात. त्यांच्या आयुष्यात बदल येते, भीती येते आणि त्यांचं जे रोजचं आयुष्य आहे ते देखील कठीण बनतं. म्हणून जेव्हा आपण पॉवर, स्ट्रॅटजी आणि देशाबद्दल बोलतो त्यावेळेस ही जी रिॲलिटी आहे ही विसरता कामा नये. मित्रांनो, आजची सिच्युएशन ही सिंपल नाही तर ती खूप कॉम्प्लेक्स आहे. एका बाजूला US, इस्रायल आणि एका बाजूला इराण. दोघांकडे देखील पॉवर आहे, रिसोर्सेस आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघेही मागे हटायला तयार नाहीत. आतापर्यंत आपण पाहिलं की हल्ले झाले, रिस्पॉन्सेस आले आणि टेन्शन वाढत गेलं आणि सिच्युएशन अशा टप्प्यावर आली की जिथे प्रत्येक पुढचं जे पाऊल आहे ते महत्त्वाचं आहे. पण या सगळ्यात अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की न्यूक्लिअर वेपन जे आहेत ते वापरले गेले नाहीत.
आणि हीच एक आशेची गोष्ट आहे, कारण ही जर लाईन एकदा क्रॉस झाली तर जी स्थिती आहे ती पूर्णपणे बदलू शकते. म्हणूनच आज सर्वात मोठा प्रश्न हा नाही की कोण जिंकेल, तर हा आहे की हे थांबेल का. कारण शेवटी युद्ध जिंकणं महत्त्वाचं नसतं, तर ते थांबवणं महत्त्वाचं असतं. खूप खूप धन्यवाद.